हॅलो एव्हरीवन. कंदील लावूनसुद्धा ना बाल्कनी जरा खाली खाली वाटत होती, म्हणून घरातले असलेले हे आर्टिफिशियल हँगिंग फ्लावर्स मी रात्री लावले आणि हे एवढे सुंदर दिसत होते ना, म्हणजे याने बाल्कनीला एक मस्त शो आलेला. आणि आज लक्ष्मीपूजन आहे, फराळसुद्धा बनवायचं आहे, म्हणून मग मी लवकर उठून फ्रेश झाले. तोपर्यंत आईने छान घर आवरून घेतलेलं, देव आणि देवघर तिने उजळवलं होतं. दिवसाची सुरुवात म्हणजे मस्त गरमागरम चहा, म्हणून मस्त एक कप चहा घेतला. आणि ह्या वर्षी असं वाटतं की दिवाळीसारखी वाईबच येत नाही. आता हे फक्त मला वाटतं की तुम्हाला पण असंच वाटतं, मला नक्की सांगा. सकाळी लवकर उठून मस्त फ्रेश होऊन आणि घरात छान देवाची गाणी लावून ना काम करण्यात एक वेगळीच मजा असते आणि आपल्याला एक वेगळी ऊर्जा पण येते. देवपूजा करायची होती, म्हटलं चला छानपैकी तारक मंत्र ऐकून करूयात. छानपैकी देवांची मांडणी केली, छान फुलं देवांना वाहिली आणि घरातलं वातावरण ना एकदम मस्त झालेलं. ह्यामुळे आपलं माइंड पण स्टेबल होतं आणि छानपैकी अशी देवपूजा झाली. त्यानंतर मग ना जेव्हा दिवाळीचा किराणा भरला ना, तेव्हा मी थालीपीठाची भाजणी घेतली होती. आता मी खूप रीलमध्ये वगैरे पाहिले की थालीपीठ खूप पौष्टिक असतात, कारण सगळ्या डाळी किंवा धान्य ह्यामध्ये असतात आणि खूप जणांच्या घरी ना थालीपीठ हा कॉमन नाश्ता असतो. पण आमच्या घरात हे पहिल्यांदाच बनवते, म्हणजे मी सुद्धा ह्याआधी कधीच थालीपीठ खाल्लेलं नाही आहे. आणि मेन म्हणजे मला अद्विकलासुद्धा खाऊ घालायचं होतं. आता अद्विकला आवडतं की नाही हा मोठा प्रश्न होता. मी फर्स्ट टाईमच करत होते, म्हणून माझ्याकडून पीठ थोडं पातळ झालं आणि त्यामुळे ना थापायला मला जरा वेळच लागला. भाजणीला छान मस्त खरपूसाचा सुगंध येत होता आणि जेव्हा थालीपीठ झाले आणि अद्विकला दिले ना, तर अद्विकला एक खूप आवडले. त्यांनी ना 2-2.5 ह्या साईजचे थालीपीठं खाल्ली. हे लेट उठले, म्हणून मग ह्यांना नंतर मी पुन्हा बनवायला घेतलं. आणि ह्यावेळेस ना पीठ छान मिक्स झालेलं आणि ना म्हणजे कॉन्फिडेंटली मी बनवत होते, कारण पीठ चांगलं झालेलं, त्याच्यामुळे मला ते थापायलासुद्धा बरोबर पडत होतं. आणि ह्यावेळेस ना मी तिखट आणि मिरची जास्त घातलेली, कारण हे जरा तिखटच छान लागतात. आणि कॉन्फिडेंटली असं तव्यावर टाकलं. आता मी पाहिलं की हे ना दह्यासोबत खातात, पण आता दही नव्हता, म्हणून मग मस्त मी ठेचा आणलेला, त्यासोबत मी सर्व केलं आणि मस्त एन्जॉय केले. आता याची ना भाजणी घरीसुद्धा बनवतात. आता कशी बनवतात ते मला माहिती नाही, पण मी जेव्हा बनवेन ना तेव्हा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. आणि मस्त असा आम्ही थालीपीठाचा आनंद घेतला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.